हॅलो अँड वेलकम, सर्वांचं स्वागत आहे पराग मॅथ्स क्वेश्चनमध्ये. तर झालेले आपले रिसेंटली जेई मेन्सच्या एक्झामचे आलेले क्वेश्चन आपण ट्राय करतो सॉल्व्ह करायला की किती वेळ लागू शकतो, सॉल्व्ह करायचा अप्रोच काय होता. आता एक आधी दोन क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले, आता तिसऱ्या क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चनमध्ये डायरेक्ट म्हटलेलं आहे की इक्वेशन ऑफ कॉर्ड ऑफ इलिप्स, हे इक्वेशन ऑफ इलिप्स दिलेलं आहे विथ 3,1 एज मिड पॉइंट. डायरेक्ट सांगितलेलं आहे म्हणजे बेसिकली काय, इक्वेशन ऑफ कॉर्ड पासिंग थ्रू मिड पॉइंट. डायरेक्ट इक्वेशन तुम्हाला माहिती असेल, इक्वेशन काय असते ते माहिती आहे कोणाला? काय इक्वेशन? t इक्वल्स टू s1. हे डायरेक्ट इक्वेशन आहे. s1 म्हणजे कुठल्या पॉइंट मधून पास होणारा, 3,1 या पॉइंट मधून पास होणारा. तर बस व्हॅल्यूज पुट करा, एवढंच काम आहे आपलं. सो t म्हणजे काय होणार आहे, x1 अपॉन 25 प्लस y1 अपॉन 16. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट मला सांगायचा असतो की जेव्हा कधी पण तुम्ही हे इक्वेशन सॉल्व्ह करता तर ही राईट हँड साइडची व्हॅल्यू नेहमी लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करायची, इक्वल टू 0 असली पाहिजे. सो -1 दिस शुड बी इक्वल्स टू s1 म्हणजे हा पॉइंट इथे सॅटिस्फाय करायचा. x च्या ठिकाणी 3 येणार, y च्या ठिकाणी 1 येणार. सो बेसिकली 3 स्क्वेअर अपॉन 25 प्लस 1 स्क्वेअर अपॉन 16 -1 झाले. याला सिम्प्लिफाय करा, सॉल्व्ह करा, तेच तुमचं इक्वेशन आहे. इथे पण -1, इथे पण -1 कॅन्सल. आता x1 ची व्हॅल्यू किती आहे? x1 ची व्हॅल्यू आहे 3, y1 ची व्हॅल्यू आहे 1. लक्षात ठेवा 3,1 हे कशाचा सिनोनिम आहे? अच्छा, म्हणजे इक्वेशन लिहायला पाहिजे होतं का? ओके, इक्वेशन लिहायला पाहिजे होतं. x1 स्क्वेअर y1 स्क्वेअर. हा झाला x1 y1 च्या बरोबर, हा याचा मिड पॉइंट आहे. x1 y1 व्हॅल्यूज पुट करा, सिम्प्लिफाय करा. सो 3 टाइम्स x 25 प्लस 1 into y, so 1 into y 16 should be equals to 3 चा स्क्वेअर 9 by 25 plus 1 चा स्क्वेअर 1 by 16. आणि सिम्प्लिफाय करा, डायरेक्ट मल्टिप्लाय करा, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. डिनॉमिनेटर दोन्ही साइडला सेम आहे. सो 16 into 3 48x. आणि हे बघून तुम्हाला आन्सर समजलं पाहिजे की आन्सर काय असणार आहे 1, कारण की दुसरा कोणता x आपल्याकडे नाही. 3 स्टेप मध्ये तुमचा आन्सर आलेला आहे. तरी आपण सॉल्व्ह करूया. प्लस 25y डिवाइडेड बाय 25 into 16. इथे पण 144 प्लस 25 डिवाइडेड बाय 25 into 16. दोन्ही साइडला कॅन्सल करा, लेफ्ट साइडला घेऊन या. ओके, सो 48x प्लस 25y 44 प्लस 25 169. लेफ्ट हँड साइडला आलं तर 169 इक्वल्स टू 0. हे झालं तुमचं इक्वेशन ऑफ कॉर्ड ऑफ एन इलिप्स पासिंग थ्रू मिड पॉइंट 3,1. किती सिंपलचा क्वेश्चन. आणि तुम्हाला दुसऱ्या स्टेप मध्ये किंवा तिसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर मिळून जाते. एकदम सिंपलचा क्वेश्चन होता, राईट? ओके, तर सेकंड क्वेश्चन कडे आपल्याला क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे की एक सिस्टम ऑफ इक्वेशन्स आहे. x plus 2y minus 3z equals to 2, 2x plus lambda y plus 5z equals to 5, आणि 4x plus 3y plus mu equals to mu z equals to 33. आणि म्हटलं की इट हॅज इन्फायनाइट सोल्युशन. आता आपल्याला लॅम्बडा प्लस म्यू करायचं आहे. पॉइंट समजून घ्या आधी की इन्फायनाइट सोल्युशनचा ऍक्च्युअल मीनिंग काय पाहिजे. इन्फायनाइट सोल्युशनचा अर्थ काय होते की तुम्ही खूप सारे व्हॅल्यूज ठेवा, त्या खूप साऱ्या व्हॅल्यूज साठी याचा आन्सर काय आहे ते व्हेरीफाय होते. लेफ्ट हँड साइड इक्वल्स टू राईट हँड साइड होते. पण ते अचीव्ह करायसाठी महत्त्वाचा पॉइंट काय की जेव्हा कधी इन्फायनाइट सोल्युशन असते तेव्हा जे x म्हणा किंवा y म्हणा, तर z ची व्हॅल्यू समजून घ्या की x y चे फंक्शन आहे, किंवा जे yz आहे z चं फंक्शन आहे. म्हणजे मी काय करू शकतो की जशी z ची व्हॅल्यू चेंज होणार तशी x आणि y ची व्हॅल्यू चेंज होईल. म्हणजे z ची व्हॅल्यू 1 ठेवली तर काहीतरी x1 y1 मिळेल, तरी आन्सर भेटणार. z ची व्हॅल्यू 2 ठेवली तरी काहीतरी आन्सर भेटणार, x2 y2. z ची व्हॅल्यू काहीतरी 3 ठेवली तरी पण काय व्हॅल्यू भेटणार मला, x3 y3. हे सगळे काय सोल्युशन्स आहे. पण हे सोल्युशन कशावर डिपेंड करते, समजा z वर. समजा z वर म्हणजे z काय इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे, ज्याचे तुम्ही काहीही व्हॅल्यूज ठेवू शकता. z काय इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे. हे फक्त z साठी लागू होत नाही, x साठी पण होऊ शकते, y साठी पण होऊ शकते, z साठी पण होऊ शकते. तर जेव्हा इंडिपेंडेंट व्हेरिएबल असेल
त्यावेळेस काय असते ना, जो इंडिपेंडेंट व्हेरिएबल असते आपल्याकडे त्यावेळेस आपण काय करू शकतो की हा जो आपला मॅट्रिक्स आहे स्टँडर्ड डिटर्मिनंटचा कोएफिशिएंटच्या डिटर्मिनंटचा की डिटर्मिनंट ऑफ व्हॅल्यूज पुट करा 1 2 -3 1 2 -3 2 लॅम्बडा 5 2 लॅम्बडा 5 आणि 4 3 म्यू 4 3 म्यू हा डिटर्मिनंट होतो 0. ठीक आहे. आणि सोबत सोबत तुम्ही जर ही जी व्हॅल्यू आहे डेल्टा एक्स म्हणा डेल्टा वाय म्हणा किंवा डेल्टा झेड म्हणजे जर तुम्ही इथे कुठे जरी पुट केलं ती पण व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे 0. आता कुठे पुट करायची एक्स ला की वाय ला की झेड ला तुम्ही कुठलाही एक व्हेरिएबल ठेवू शकता. आता मी कोणता चूज करेल वाय किंवा झेड का बरं कारण की ही व्हॅल्यू इथे पुट केली तर मला म्यू गायब करता येतो किंवा इथे लॅम्बडा गायब करता येतो. मी करणार आहे डेल्टा समजा झेड म्हणजे ते झेडचे कोएफिशिएंट्स आहेत तिथे मी काय ठेवणार आहे 2 5 आणि 33. सो 1 2 2 लॅम्बडा 4 3 आणि याचे कोएफिशिएंट किती आहे 2 5 33. बस हे याला इक्वल्स टू 0 करायचं. हे दोन इक्वेशन सॉल्व्ह केले की आपल्याला बेसिकली लॅम्बडा आणि म्यूची व्हॅल्यू मिळणार. त्याला शेवटी मग काय करायचं फक्त ऍड करायचं. ठीक आहे. तर व्हॅल्यू काढू आपण. बघा सिंपलचा कन्सेप्ट आहे व्हॅल्यू काढणं डिटर्मिनंट सॉल्व्ह करण्याचा सर्व आधीपासून शिकले असतील तर सॉल्व्ह करूया आपण. लॅम्बडा इंटू म्यू -15 याच्यासोबत करा लॅम्बडा इंटू म्यू -15 लॅम्बडा म्यू -15. ओके. नेक्स्ट मायनस इंटू त्यासाठी काढू 2 इंटू 2 लॅम्बडा -20 2 टाइम्स 2 लॅम्बडा 2 टाइम्स 2 म्यू -20 2 म्यू -20 आणि शेवटी प्लस इंटू मायनस जरा शेवटी. सो -3 इंटू 6 -4 लॅम्बडा 6 -4 लॅम्बडा इज इक्वल्स टू 0. सिम्प्लिफाय करतो मी लॅम्बडा म्यू -15 -4 म्यू ठीक आहे -4 म्यू प्लस 20 इंटू 2 40 -18 आणि प्लस 12 लॅम्बडा इक्वल्स टू 0. सो ऍडिशन करा. सो प्लस 12 लॅम्बडा म्यू एका साइडला प्लस 12 लॅम्बडा -4 म्यू 35 33 -40 सो प्लस 7 इक्वल टू 0. हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. सिंपलचं काम होतं. आता सेकंड इक्वेशन याला सॉल्व्ह करूया. ओके. सिम्प्लिफाय 3 लॅम्बडा सो 3 लॅम्बडा -15 हे झालं पहिलं इक्वेशन. इथे समजून का बरं करतोय मी असं रिझन सांगितलं तुम्हाला सध्या प्लस तिथे फोकस करायचं. 3 लॅम्बडा -15 -2 टाइम्स अगेन 6 -20 6 -20 आणखी प्लस 2 टाइम्स ते चुकलं ते 33 पाहिजे ऍक्च्युअली हा राईट 2 5 33. सो 33 लॅम्बडा -15 2 टाइम्स 2 into 33 is 66. Okay, 66 and -20. Nice. Next 2 times 6 -4 lambda. 6 -4 lambda equals to 0. बस simple काम करायचं. हा जरा 33 लॅम्बडा -4 into चपून सॉल्व करून घेऊ ना. 33 लॅम्बडा -15 ठीक आहे. 66 -20 46 into 2 46 into 2 92 ठीक है प्लस 12 -4 लैम्बडा सॉरी -8 लैम्बडा उसको 0 तो सिंप्लीफाई करा. ओके हा झाला 8 दिला तर 25 लैम्बडा -3 95 equals to 0. So basically lambda equals to आपल्याला काय मिळालं 95/25 5 ने डिवाइड करू शकतो आपण. हा झाला 19/5 ही झाली आपली लॅम्बडाची व्हॅल्यू. ही लॅम्बडाची व्हॅल्यू वरती पुट करा.
आपल्याला मिळालं ही व्हॅल्यू आपण कुठे पुट करतो पहिल्या इक्वेशन मध्ये, इथे नुसतं इथे पुट करतो. इथे जर पुट केला आपण तर हा झाला 19/5 लॅम्बडा प्लस 12 टाइम्स लॅम्बडा मायनस 4 इंटू 19/5 आणि प्लस 7 इक्वल्स टू 0. ओके ठीक आहे. राईट लॅम्बडाची व्हॅल्यू काढली, म्यूची काढायची. लॅम्बडाची व्हॅल्यू काढली, म्यूची व्हॅल्यू काढायची. मी गलत ठिकाणी पुट केली व्हॅल्यू. जस्ट होल्ड ऑन अ सेकंड, इरेज करतो मी. ठीक आहे, लॅम्बडाची व्हॅल्यू काढायची, काढलेली आपण ऑलरेडी. म्यूची व्हॅल्यू काढायची, मी गलत ठिकाणी पुट केला. सो लॅम्बडा ऑलरेडी 19/5 इथे भेटला आपल्याला म्यू प्लस 12 इंटू लॅम्बडा किती आहे 19/5. ठीक आहे, नेक्स्ट मायनस 4 म्यू आणि प्लस 7 इक्वल टू 0. थोडं सिम्प्लिफाय करूया. बघा म्यूचे दोन टर्म्स आहे, 5 चौक 20, 19 म्हणून 20 गेले, 1 राहिला. सो मायनस म्यू बाय 5. इथे तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. हा झाला 35, 12 इंटू 19, 12 इंटू 19 किती होते, 12 इंटू 9 किती होते, 128 होईल अप्रॉक्सिमेटली. आणि हा प्लस 35 डिवाइड बाय 5 इक्वल्स टू 0. थोडं सिम्प्लिफाय केलं तर हा 5 कॅन्सल झाला. सो म्यू इक्वल्स टू याला ॲड करा, झालं 263. म्यूची व्हॅल्यू मिळेल 263, लॅम्बडाची व्हॅल्यू मिळेल 19/5. सो लॅम्बडा प्लस म्यू इज इक्वल्स टू 19/5 प्लस 263. मल्टीप्लाय करा 15 19 plus 13. So basically 19 134 1334/5 हे झालं आपलं फायनल ऑप्शन. सो 1334/5 दिस इज आवर फायनल ऑप्शन. ठीक आहे. सो क्वेश्चन सॉल्व करायला थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागेल, पण कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्टसाठी झेड असू द्या किंवा वाय असू द्या किंवा एक्स, तुम्ही कुठल्याही एका व्हॅल्यूला काय ठेवू शकता, त्याचं डेल्टा झेड इक्वल्स टू 0 ठेवू शकता. आणि ते जर 0 ठेवायचं असेल तर तुम्ही अशी व्हॅल्यू चूज करा जिथून लॅम्बडा किंवा म्यू एलिमिनेट होईल आणि आपल्याला दुसरी व्हॅल्यू मिळेल. राईट, सिंपलचं काम होतं. तशा प्रकारे आपण हे 2 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. मदत लिहिताना थोड्याशा चुका झालेल्या आहेत, पण तुम्ही करू शकता. राईट, तर परत भेटूया पुढच्या नवीन 2 क्वेश्चन सोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.